हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन अशा लॉंग व्हिडिओमध्ये. जगदंब जगदंब. तर फ्रेंड्स, तुम्ही म्हणताल की हे सकाळ सकाळ काय चालू आहे. तर मी ना आज सकाळ सकाळ करत आहे तिखटपुऱ्या. तर हे पहा, हे तिखटपुऱ्या आहेत ना, त्या माझ्या मुलीच्या खूप जास्त फेवरेट आहेत. तर तिला काही नसलं तरी चालेल, पण तिला ना तिखटपुऱ्या फार आवडतात. आणि आम्ही फर्स्ट टाईम बनवल्या होत्या. आम्ही ना असेच ट्रेन ट्रिपवर चाललो होतो, म्हणजे कुठे चाललो होतो आम्ही, द्वारकेला वगैरे, सोमनाथला त्याला चाललो होतो आम्ही जस्ट पाया पडण्यासाठी. तेव्हा मी ह्या फर्स्ट टाईम पुऱ्या खाल्ल्या बनवल्या होत्या ट्रेनमध्ये टिकण्यासाठी. आणि मग आमच्या अन्वीला खूप जास्त आवडले होते या पुऱ्या फ्रेंड्स. तर या काही नाही, गव्हाचं पीठ आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक शॉर्टकटमध्ये मी रेसिपी याची सांगते, तुमच्यासोबत मी शेअर करते. म्हटलं चला. आणि मला काय होतं, जेव्हा मी रेसिपी बनवून वगैरे झाली ना, मग मला सुस्तारेच्या व्हिडिओ बनवायचा आपला राहूनच गेला. तर याची मग मी तुम्हाला अशीच रेसिपी सांगते. हे पहा किती सुंदर अशा पुऱ्या होत आहेत. तर याची रेसिपी ना फ्रेंड्स खूप सोपी आहे. काय करायचं, कणिक घ्यायची, म्हणजे आपलं गव्हाचं पीठ घ्यायचं, पण त्याच्या आधी मिक्सरचं भांडं घ्यायचं. त्याच्यामध्ये छान असा भरपूर असा लसूण घ्यायचा. एक लसणाची पाकळी घ्यायची, म्हणजे पूर्ण अशी सोलून. छोटे असेल तर तुम्ही 2 लसणाच्या पाकळी घेऊ शकता. लसूण घ्यायचा सोलून. त्यानंतर जिरे घ्यायचे, ओवा घ्यायचा, धने घ्यायचे, हिरव्या मिरच्या घ्यायच्या. आणि हे सगळं मिक्सरमध्ये पाणी टाकून अगदी छान असं बारीक करायचं. एकदम असं मस्तपैकी बारीक करायचं. एकदम अशी बारीक पेस्ट करून घ्यायची. त्यानंतर गव्हाचं पीठ घ्यायचं ताटलीमध्ये. त्याच्यामध्ये 1 चमचा बेसन पीठ, 1 चमचा ज्वारीचं पीठ. तुम्ही तांदळाचं पीठही टाकू शकता, किंवा तुम्हाला जे काही पीठ हवे असतील ते तुम्ही टाकू शकता. याच्यामध्ये थोडं हेल्दी बनवण्यासाठी तुम्ही नाचणीचं पीठही टाकू शकता. आणि मग काही नाही, ते सगळं वाटण वाटलेलं, हिंग वगैरे टाकायचं, मीठ टाकायचं. आणि मोहन वगैरे काहीच टाकायचं नाही याच्यामध्ये. नुसतं जे आपलं हिरवी मिरची वगैरे जे आपण वाटण केलं होतं ना, ते वाटण टाकायचं. आणि गव्हाचं पीठ, ज्वारीचं गव्हाचं पीठ 2 वाट्या घेतलं तर त्याला 1 चमचा बेसन पीठ, 1 चमचा ज्वारीचं पीठ टाकायचं. नंतर कोथिंबीर मस्तपैकी भरपूर अशी चिरून टाकायची. तुम्ही मेथीही चिरून टाकू शकता, मेथीच्या ह्या पुऱ्या बनवू शकता. पालकही चिरून टाकू शकता, पालकाच्या पुऱ्या म्हणल्या जातात, तेही तसं टाकू शकता. आणि मग काही नाही, तुम्ही बीटरूटही टाकू शकता किसून याच्यामध्ये. त्याही पुऱ्या खूप छान लागतात, खमंग अशा लागतात. आणि मग ते व्यवस्थित घट्ट असं मळून घ्यायचं, जसं आपण पुऱ्यांना मळतो तसं घट्ट असं पीठ मळून घ्यायचं. आणि मीठ वगैरे बघायचं त्याच्यानंतर कसं आहे काय आहे. आणि म्हणून मग अशा याच्या छान छान पुऱ्या लाटायच्या. आता आकार तुम्ही कोणतेही शेप्स याला देऊ शकता, शेपचे काही ते नसतं. आणि मग अशा प्रकारे लाटून त्याला तळून घ्यायचं. सिंपल आहे ना, फक्त ओवा, जिरे, धने आणि हिरवी मिरची व्यवस्थित टाकायची. तुम्हाला लाल तिखट असेल तर लाल तिखटही तुम्ही टाकू शकता. तर कशी वाटते तुम्हाला माझी ही रेसिपी. आणि ह्या पुऱ्या खरंच इतक्या सुंदर अशा लागतात ना, खूप अमेझिंग अशा पुऱ्या ह्या लागतात. आणि आमच्या अन्वीच्या तर खूप फेवरेट आहे. आमच्या अन्वी तर पाहिलं ना धडाधड पुऱ्याच खाऊन टाकन. तिला तिखट पुऱ्या फार आवडतात, तिला पुऱ्याच आवडतात, त्यातल्या तिखट पुऱ्या खूप जास्त आवडतात. आम्ही जेव्हा सोमनाथला ट्रेनमध्ये घेऊन गेलो ना, ट्रेन जर्नीमध्ये खाण्यासाठी, तेव्हा अन्वीने आमच्या 30 एक पुऱ्या तरी एकटीनेच खाल्ल्या असतील. कुठलीही गोष्ट अति प्रमाणात खाणं चांगलं नाही आहे, पण बारीक बारीक होत्या म्हणून ती. आणि 30 नसतील खाल्ल्या, एवढं मी घेऊनच नव्हती गेली, पण ती सांगते की मम्मा मी त्या 30 पुऱ्या खाल्ल्या होत्या. असं लहान मुलं किती अतिशयोक्ती करतात तुम्हालाही माहिती आहे. पण तिचं एक सांगण्याचं की मी 30 पुऱ्या खाल्ल्या होत्या मम्मा ट्रेनमध्ये. म्हणलं ओके बेटा. आणि मग मला असं सुचलं की चला, अन्वीची एक्झाम सुरू व्हायच्या आधी, एक्झाम सुरू झाल्यावर परत आपल्याला तेलकट वगैरे काही करता येत नाही, म्हणून म्हटलं चला एक्झाम सुरू व्हायच्या आधीच थोड्या ह्या पुऱ्या करून घ्या, म्हणजे खायला लागली. आणि हे ॲक्च्युली मलाही फार आवडतात पुऱ्या लहानपणापासून. माझ्याही फेवरेट आहे, मी बी त्याच्यामुळे अन्वीच्याही फेवरेट आहेत. आणि कधी कधी नाश्त्यालाही करून खाणं खूप छान लागतं. दही आणि ही पुरी खायची खूप यमी आणि टेस्ट लागते. पहा, ओवा तुम्हाला दिसत असेल किती सुंदर असं दिसत आहे. तर कशी वाटली तुम्हाला माझी तिखट पुऱ्यांची झटपट अशी रेसिपी. मी खूपच शॉर्ट ह्याच्यामध्ये तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, पण म्हटलं चला शेअर करावे आपल्या फ्रेंड्ससोबत, त्यांनाही काहीतरी वेगळा असा नाश्त्याचा पदार्थ. आणि हो, मी सकाळ सकाळ बनवलेली आहे. अन्वीला मी थेपले दिलेले आहेत ह्याच्यासाठी, टिफिनसाठी. आणि मग ही बनवते आता तिला स्कूलमधून आल्यावर थोडंसं सरप्राईज काहीतरी वेगळं. आणि आमच्या आणि थोडी फुडी आहे खाण्याच्या बाबतीत, तर तिला आवडतं असं वेगळं काहीतरी खाणं वगैरे. आता मला एवढ्या पुऱ्याला तळून घ्यायच्या आहेत.